तर मग मंडळी, तुम्ही पण ते जुन्या पद्धतीचं तेच भरीत खाऊन कंटाळलेत का? तर कंटाळले असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा। तर मी आज बनवलंय काहीतरी वेगळ्या पद्धतीने आणि एकदम सोपं झटपट होणारं असं आपलं वांग्याचं भरीत। तेही एकदम टेस्टी बरं का। त्यासोबत मस्तपैकी गरमागरम भाकरी, कांदा, मुळा, बीट, लोणचं, हा असला जबरदस्त बेत झाला होता। कधी कधी गावरान आठवणी पण ताज्या करावे लागतात मंडळींनो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। वाटलं तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा, नाही केलं तरी काय अडचण नाही, पण रेसिपी नक्की बघा, अनेक वेळा नक्की ट्राय करा। तर चला सुरुवात करूया। तर मी इथे घेतले वांगे। तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे वांगे घ्या, पण थोडे मोठ्या साईजचे घ्या, म्हणजे आपलं भरीत एकदम सॉफ्ट होईल। आणि आता बघू शकता तुम्ही काय करायचं आहे आपल्याला। जर तुम्हाला बिना देठाचं भरीत करायचं असेल किंवा त्याचं देठच तुम्हाला अजिबात दिसू द्यायचं नसेल, सॉफ्ट भरीत बनवायचं असेल, तर काय करायचं, मी जसं देठ काढून टाकलं तसं तुम्ही देठ काढून टाका। आणि जर तुम्हाला माझ्यासारखेच वांग्याचं भरीत खाताना देठाचा पोर्शन खायला आवडत असेल, तर तुम्ही असे माझ्यासारखं काय करायचे, मी जसं काढलं ना तसं त्याचे जे सुकलेले कळ्या असतात ना, जसं की मी आता काढून टाकल्या, त्या काढून टाकायच्या। थोडंसं कोपऱ्याला देठ असतं सुकलेलं खराब झालेलं, ते काढून टाकायचे आणि ह्या पद्धतीने मस्तपैकी वांगे असे कट करून घ्यायचे। आता या वांगीमध्ये थोडंसं बिया आहे, तुम्ही बघू शकता। तर या बियाने सुद्धा मला भरीत खूप आवडतं बिया असलेलं, कारण ह्याने सुद्धा छान लागतं, जास्त असं गिळगिळीत भरीत होत नाही त्यासाठी। आता बघू शकता मी सगळे वांगे कट करून साईडला ठेवलेत आणि कढईमध्ये 2 ते 2.5 पळ्या मी तेल घालते। तर जास्त तेल घालायची गरज नाही, कारण वांगं आपलं अजिबात तेल पित नाही किंवा तेल ॲब्झॉर्ब करत नाही। तर ह्यामध्ये टाकायचे फक्त अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर आपल्याला हे वांगे असेच ह्यामध्ये सोडून घ्यायचे, कारण मी वांगे आधीच धुवून स्वच्छ पुसून घेतलेले होते, त्यामुळे मी त्याला परत धुतले नाही आणि जास्त वेळ आपल्याला ठेवायचे नव्हते, त्यामुळे ते पाण्यात टाकले नाही। आणि पाण्यात जर टाकले तर त्याचं पाणी खूप जास्त उडलं असतं, म्हणून मी आधी स्वच्छ धुवून घेतले आणि लगेच कट करून कढईत टाकले। तर या पद्धतीने बघू शकता सर्व आपल्याला वांगे कढईत टाकून घ्यायचे। आणि एकच टोमॅटो होतं आपलं, ते टोमॅटो मी एका टोमॅटोचे 2 भाग करून घेतले होते आणि फ्रीजमध्ये अर्धा टोमॅटो मी ठेवलेलं होतं। तर ते संध्याकाळी यूज करायला जमलं नसतं, खूप सुकलं असतं, म्हणून मी आताच ते ह्यामध्ये ॲड केलं। आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्यात 20-25, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मस्तपैकी ह्याला आपल्याला आता मिक्स करायचं, जेणेकरून जे मीठ आणि जिरं आहे ना ते सर्व वांग्याला आणि टोमॅटोला भेदेल, त्यासाठी आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही थोडीशी वेगळी पद्धत आहे भरीत करण्याची, पण हे भरीत एवढं टेस्टी लागतं ना, विचारूच नका। एक वेळा नक्की ट्राय करा, तेव्हाच तुम्हाला ह्याची चव लक्षात येईल। आणि आता आपल्याला काय करायचं, ह्याला झाकण ठेवून जवळपास 5 ते 7 मिनिट ह्याला शिजवायचे, पण मध्ये मध्ये ह्याला अलटत पलटत राहा, म्हणजे एकाच साईडने ते काळपट होणार नाही किंवा जळून जाणार नाही। आता इथे कोथिंबीर घेतलं आहे मी, कोथिंबीर असा बारीक कट करून साईडला ठेवला आहे। आता आपल्याला इथे ना 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचेत। तर ह्यामध्ये एकही कांदा टाकला चालतो, पण काय होतं, लय कांदा कमी टाकला ना तर मग नुसता वांग्याचाच फ्लेवर येईल, आणि त्यासाठी आपल्याला 2 कांदे तरी मीडियम साईजचे इथे घ्यायचे। तुम्ही जास्त घेतला तरी चालेल, पण कमी जास्त कांदा वापरू नका। तर मी याची वरची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेत, कारण ते खूप काळे पडलेले होते कांदे, थोडंसं पावसामुळे या दिवसात काळे पडतात। आणि मस्तपैकी आपल्याला एकदम बारीक कांदा कट करून घ्यायचा। जास्त जाड कट केला तर कोणत्या घासामध्ये कांदा जास्त लागेल तर कोणत्या कमी, त्यामुळे सगळा सेम असा मस्तपैकी बारीक कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याचे बारीक बारीक तुकडे आपल्या घासात 2-4 तरी येतील आणि खायला खूप टेस्टी लागेल। काही छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात की कोणतीही रेसिपी करा, साधी सोपी कसलीही रेसिपी करा, पण त्याच्यात छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या लक्षात घ्याव्या लागतात, त्याने सुद्धा टेस्ट वाढते। तर बघू शकता आता ह्या पद्धतीने मी सर्व कांदे जे ना ते कट करून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एक भांडं घ्यायचं आहे कुठलं तरी, त्या भांड्यामध्ये आपल्याला हा चिरलेला कांदा ट्रान्सफर करायचा किंवा टाकून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। आणि आता काय करणार होतं आपण, ह्यामध्ये घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ, जेवढं की आपल्याला एवढ्या कांद्याला चव लागेल फक्त तेवढंच मीठ घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे। आणि आपण मीठ ह्याच्यासाठी घालतोय कारण ह्याला कडवटपणा पण येऊ नये आणि ह्याचा तिखटपणा पण थोडासा कमी व्हावा, त्यासाठी आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे कांद्यामध्ये मीठ टाकल्यावर त्याची टेस्टसुद्धा खूप वाढते। आता त्यामध्ये हा चिरलेला कोथिंबीर घालून परत आपण मिक्स करून घ्यायचा आहे याला। तर ह्याचा वापर केव्हा करायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगते। ह्या पद्धतीने जर तुम्ही भरीत करणार ना तर परत तुम्ही ह्याच पद्धतीने भरीत करून खाणार। तर आता बघू शकता आपले वांगे छानपैकी एकदम मऊ झालेत, टोमॅटो पण मऊ झालेत आणि तेल तर बघा किती सुटले, थोडंसुद्धा आपलं तेल वांग्यामध्ये जिरलेलं नाही किंवा ॲब्झॉर्ब झालेलं नाही आहे। तर बघू शकता आता आपल्याला काय करायचं, हे वांगं असंच एका भांड्यात टाकून घ्यायचं आहे, कुठल्या तरी भांड्यात काढून घ्या तुम्ही, तुम्हाला ज्या भांड्यात मॅश करायला सोपं जाईल त्या भांड्यामध्ये सर्व काढायचे। त्यातलं तेलसुद्धा, जे तळात तेल आहे ना ते तेलसुद्धा आपल्याला ह्यात काढून घ्यायचे, कारण त्या तेलाने सुद्धा आपल्या भरीताला एकदम मस्तपैकी शाईन येते, टेस्ट येते खूप छान।
तर आता बघू शकता ह्या पद्धतीने मस्तपैकी आपल्याला हे ना असं बारीक करायचं किंवा असं मॅश करायचे छोट्याशा पळीच्या मदतीने. तुम्ही नाश्त्याच्या चमच्याने केलं तरी चालेल. तर बघू शकता तुम्ही कुठलीही पद्धत वापरा, ह्याला जास्त वेळ लागत नाही मॅश करायला, कारण काय होतं ऑलरेडी खूप जास्त वांगं मऊ झालं आहे, टोमॅटो पण मऊ झालं आहे. आणि ह्या पद्धतीने मस्तपैकी आपण मॅश करून घेऊया. तर किती छान वाफा येतात आणि त्यात लसूण जिरं असल्यामुळे एवढा छान फ्लेवर येत होता. तुम्ही जर तुमच्या छोट्या मुलांना असंच भरीत काढून वेगळं साईडला खायला दिलं ना तरी पण ते आवडीने खातील. आणि ह्यात आता सध्या आपण तिखट घातलेलं नाही आहे त्यामुळे. तर आता बघू शकता मी काय करते, ह्यामध्ये आता ही चटणी आहे. तर आमच्या गावाला ही चटणी जेवणासोबत जर भाजी वगैरे थोडी फिक्की लागली तर ही चटणी खायला घेतात. तर ह्या चटणीमध्ये लसूण घालून मिरच्या भाजून ही चटणी बनवलेली असते. तर तुम्ही ह्याच्याऐवजी ना अख्ख्या ज्या मिरच्या असतात ना आपल्या तिखटवाल्या, तर त्यासुद्धा तुम्ही फ्राय करून अशा बारीक कुस्करून किंवा ठेचून ह्यामध्ये घालू शकता. आता चटणी घातली आहे, कुठला मसाला हळद वगैरे घालायची अजिबात गरज नाही, ह्यामध्ये घालू पण नका. जर तुम्हाला ओरिजिनल भरिताची टेस्ट पाहिजे असेल तर उगाच मसाल्यांचा वासाने तुमचा भरिताची टेस्ट सगळी चालली जाईल. आणि आता काय करायचं बघू शकता, ह्यामध्ये कांदा आणि आपलं जे मिक्स केलेलं कोथिंबीर होतं ते सुद्धा घालायचं आहे. आणि आता मस्तपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जसं की आपण भरितासोबत कांदा आवडीने खातो ना, तर त्यापेक्षा हे भारी लागतं, कारण ह्या वाफेने कांदासुद्धा थोडासा मऊ होतो यामध्ये आणि खाताना खूप भारी लागतं. एकदम गिळगिळीत पण लागत नाही, कांदा पण घासाच्या मध्ये मध्ये आला ना एकदम टेस्टी लागतं. आणि आता काय केलं आहे मी, हे भरीत आहे ना साईडला ठेवलं आहे झाकून, तोपर्यंत भाकरी बनवून घेऊयात. तर पटापट भाकरी बनवून घेतल्या, कारण गरम गरम वाफळती भाकर आणि त्याच्यासोबत मस्तपैकी हे भरीत एवढं भारी लागतं. आपण रोज रोज काय करतो तेलकट मसाल्याचं हे ते खाऊन खाऊन आपल्या तोंडाची टेस्ट, तर असं वाटतं आपल्याला खाण्यापुरतं तेवढं छान वाटतं, पण आपलं मन भरतं ना ते पारंपरिक रेसिपीनेच आपलं मन भरतं. त्यासाठी आज मी भरीत तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेली. तर आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी तावा भरून इथे भाकरी टाकली, त्याला मस्तपैकी पाणी लावून घेतलं या पद्धतीने. तावा थोडासा कमी तापला होता. आणि आता बघू शकता तुम्ही इथे भाकरीसुद्धा शेकून रेडी आहे, मस्तपैकी फुलली आहे भाकरी पण, आणि एकदम पातळ भाकरी बनवलेली, म्हणजे ती खमंग भाजता येईल आणि गिजगिजीत लागणार नाही किंवा गिळगिळीत लागणार नाही खाताना. आणि आता मस्तपैकी भरीत सर्व केला आहे, त्याच्यावर हिरवा कच्चं कोथिंबीर घालायचं आहे आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तरच तुम्ही लाईक करा, नाही केलं तर काय अडचण नाही, पण एक वेळा खरोखर तुम्ही ही रेसिपी एक वेळा ट्राय करून बघा, खूप भारी होतं हे भरीत. आता आम्हाला तर खूप आवडलं, एक वेळा तुम्ही खाऊन बघा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.